आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, भंडारा मंडल न्यूज चॅनल साठी. पाहूया बातमी. तीर्थक्षेत्र कोंडेश्वर येथे महाशिवरात्री निमित्त यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. मंदिरात भाविक भक्तांनी घेतले दर्शन. अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथून पूर्वेस तसेच दक्षिणेस अंजनगाव बारी ग्रामपंचायत कक्षेत निसर्गरम्य परिसरात डोंगराच्या पायथ्याशी वसलेले श्री क्षेत्र कोंडेश्वर हेमाळपंथी मंदिर जवळपास 700 वर्ष पुरातन शिवालय आहे. या ठिकाणी महाशिवरात्री निमित्त हजारो भाविक शिवपूजेसाठी एकच गर्दी करतात. या वर्षी संस्थांचे सुवर्ण महोत्सवी वर्ष असून महाशिवरात्री निमित्त भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन बुधवार दिनांक 26 फेब्रुवारी 2025 ला करण्यात आले होते. महाशिवरात्री निमित्त मंदिरात भाविक भक्तांची दर्शनासाठी गर्दी होती. कोंडेश्वर मंदिरावर परिसरातील भाविकांची अफाट श्रद्धा आहे. दरवर्षी शिवरात्री उत्सवात कोंडेश्वर मंदिरात जिल्ह्यातून नव्हे तर राज्यभरातून येणाऱ्या भाविक भक्तांची रेलचेल पाहायला मिळते. यावर्षी तीर्थक्षेत्र श्री कोंडेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धाराचा सुवर्ण महोत्सव संस्थान साजरा करीत आहे. यावर्षी श्रीमद भागवत कथेसह विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाशिवरात्री निमित्त सजिली रेस्टॉरंटचे संचालक श्री विजय जोंधळेकर आणि चैतन्य जोंधळेकर यांनी भाविक भक्तांसाठी 500 किलो फराळासाठी अल्पाहाराची व्यवस्था केली होती. ज्याचे उद्घाटन प्रसंगी अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे व बडनेराचे आमदार रवी राणा उपस्थित होते आणि त्यांनी दर्शन सुद्धा घेतले. तसेच अमरावती जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी सुद्धा कोंडेश्वर मंदिरात दर्शन घेतले. यात्रेत कोणतेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बडनेरा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनात चोख बंदोबस्त लावण्यात आला होता. मंदिर परिसरात दुरून येणाऱ्या भक्तांना उष्माघाताची समस्या झाल्यावर अंजनगाव बारी आरोग्य केंद्राची डॉक्टरांची टीम सुद्धा सेवा देताना पाहावयास मिळाली. मंदिर परिसरात भाविक भक्तांसाठी सर्व सोयी सुविधा उपलब्ध होती. बडनेरा येथून सादिक शाहची रिपोर्ट. कॅमेरामॅन रोहुल अमीन शाहसह पाहत रहा बडनेरा मंडल न्यूज चॅनल. चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा. आदाब, नमस्कार, सत श्री अकाल, जय भीम मित्रांनो. मी सादिक शाह, बडनेरा मंडल न्यूज चॅनलसाठी. आम्ही आता पोहोचलेलो आहे बडनेरा पासून 4 किलोमीटर अंतरावर डोंगराच्या पायथ्याशी हेमाळपंथी शिव मंदिर आणि इथे आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर उत्सव साजरा होत आहे. आणि इथं एक यात्रेच्या स्वरूपात इथं एक चांगली यात्रा भरलेली आहे. आणि या इथं आज शिवरात्री महोत्सवानिमित्त भाविक भक्तांची खूप गर्दी झालेली आहे. तर पाहू शकता की आज इथं दर्शनासाठी भाविक भक्त महिला पुरुष मोठ्या संख्येने लाखोच्या संख्येने इथं उपस्थित झालेली आहे शिवदर्शनासाठी. तर चला पाहूया. बडनेरा मंडळ आम्ही 2 शब्द आज माजी सांसद माजी खासदार नवनीत जी राणा आज यहाँ शिव दर्शन करने के लिए तीर्थ क्षेत्र कोंडेश्वर यहाँ पहुंची है. हे पाहू शकता तीर्थ क्षेत्र कोंडेश्वर मंदिर जे की हे हेमाळपंथी मंदिर खूप जुन्या काळापासून इथं अस्तित्वात आहे. आणि इथं भाविक भक्त महाशिवरात्रीच्या महापर्वावर इथं दर्शनासाठी आलेले आहे. ते पाहू शकता. काय नाव तुमचं? शंकर राठोड. शंकर राठोड. कुठून? कारंजाला. कारंजाला राहतो. अच्छा, मग कुठूनच आलेले आहे? बडनेरातून? अमरावती. अच्छा अच्छा.
काय कसं वाटतंय आज? एक नंबर. जय श्री महाकाल. जय श्री महाकाल. चला, नमः ठीक आहे. पार्वती पते. काय नाव म्हटलं? शंकर राठोड. हेच होते आमच्यासोबत शंकर राठोड. आपण बोलाल काही? भाविक भक्तांची दर्शनासाठी रांगा लागलेली आहे आणि महिला पुरुष दोन मार्गाने इथं लाईन लावून आतमध्ये दर्शन करण्यासाठी जात आहे. हे पाहू शकता इथं. आणि इथं महिला पोलीस इथं उपस्थित आहे आणि बडनेरा पोलीसच्या वतीनं पोलीस स्टेशनच्या वतीनं चांगली इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे की कोणतीही अनुचित घटना घडू नये. त्यासाठी बडनेराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनीलजी चव्हाण यांच्या वतीनं इथं चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तर हे पाहू शकता आपण. तीर्थक्षेत्र कोंडेश्वर इथं महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविक भक्तांची खूप गर्दी दिसत आहे. पाहू शकता. लाईनमध्ये असताना सर्वांनाच माझा आवाज ऐकू येतो. कृपया आपण दर्शन आवेदनानंतर मंदिरापुढे गावात न बसता लक्ष द्यावं. मंदिरापुढे गावात न बसता कोणी तुमच्या सोयीकरता भरपूर असा गावा आहे त्यांना बसावं. तीर्थक्षेत्र कोंडेश्वर हे मंदिराचं मुख्य द्वार आहे आणि आज गर्दी पाहत हा मुख्य द्वार सध्या बंद ठेवण्यात आलेला आहे आणि तिकडून भाविक भक्तांना दर्शनासाठी मार्ग खोललेला आहे. तिकडून भाविक भक्त महिला पुरुष सगळे दर्शन घेत आहेत. पाहू शकता आपण. काय म्हटलं? हा थोडं इथून घेऊन जातो. तुम्ही मागायला ऐकून आपण आम्ही मुख्य द्वारामधून मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत आणि हे पाहू शकता का इथं सगळी व्यवस्था आहे. डॉक्टर टीम पण आहे. काही अनुचित घटना घडल्यास डॉक्टर टीम आहे आणि पोलीसचा चोख बंदोबस्त आहे. तर हे पाहू शकता इथं सगळं भाविक भक्त आहे. मंदिराचा आतला भाग आणि भाविक भक्तांची महिला पुरुषांची खूप मोठी गर्दी इथं आहे. हे आम्ही मंदिराच्या आतल्या भागात आलेलो आहोत आणि इथं पाहू शकता खूप महिला पुरुषांची खूप मोठी गर्दी आहे आणि शिवरात्रीच्या महापर्वावर इथं दर्शनासाठी भाविकांची खूप मोठी गर्दी आहे. ते पाहू शकता. काही भाविक भक्त आहेत, काही महिला आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय म्हणणार आज आपण महाशिवरात्रीच्या पर्वावर. कसं वाटत आहे आज तुम्हाला? हां, चांगलं वाटत. काय नाव आपलं? वंदना गावकर. कुठून आलेले आपण? हां, दिवसाहून दर्शन करायला आले. अच्छा, कधी आले? सकाळी आले? आज सकाळीच आले. बरं वाटत आहे तर दर्शन करून मला शांती भेटत आहे. खूप खूप धन्यवाद. आपण काही बोलणार? तुम्ही काही? हां, ठीक आहे. जल्दी से पाहू शकता आपण इथं अमरावती जिल्ह्याची माजी खासदार नवनीतजी रवी राणा हे पण मंदिरात पोहोचलेले आहे दर्शनासाठी. ते पाहू शकता आपण इथं. हां,
पाहू शकता का इथं माजी खासदार नवनीतजी रवी राणा सुद्धा इथं दर्शनासाठी पोहोचलेली आहे. कोंडेश्वर मंदिरात ते दर्शनाला पोहोचलेले आहे. पाहू शकता हा आहे प्राचीन हेमाळपंथी मंदिर जे बड्डेरापासून 4 किलोमीटर अंतरावर कोंडेश्वर डोंगराच्या पायथ्याशी हा मंदिर आहे आणि खूप जुनं मंदिर असून प्रत्येक वर्षी महाशिवरात्रीच्या वेळेस इथं भव्य यात्रा भरली जाते आणि लोक मोठ्या संख्येने महिला पोलीस दर्शनाला येत असतात. ते पाहू शकता आपण हा हेमाळपंथी मंदिर काय कलाकृती आहे त्याची काय शिल्पकला कोंडेश्वर देवस्थानमध्ये आहे. मॅडम काही बोलू शकता? आम्ही अंजनगाववाडी फेस्टमधून आमची टीम आलेली आहे. अच्छा, इथं काय नाव आपलं? अश्लेषा देशमुख. आपण काय बोलाल मॅडम? अंजनगाववाडी येते आणि आमचं दरवर्षीप्रमाणे इथे कोंडेश्वर संस्थानला येतं आरोग्याचा कॅम्प असते. त्या कॅम्पमध्ये आम्ही जे येणारे जे पेशंट आहेत त्यांना आम्ही सेवा देतो. अच्छा, जे दूरचे भावी भक्त येतात त्यांना तुम्ही आरोग्य सेवा काय नाव म्हणतो? मालिंदी. आपण काय बोलाल सर? दोन शब्द काय नाव आपलं? अच्छा, इथं आपण जे आरोग्य सेवा इथं बोलवतात ते हे किती दिवस चालणार आहे तुमचं? आज आणि उद्या 2 दिवस. काय नाव म्हणतो? दिलीप पवार. हे होते आमच्यासोबत अटेंडंट दिलीप पवार. हां, या सर. काय नाव आपलं? रुपेश कावळकर. कर्मचारी असून आज आपल्या या भावभक्तांच्या कोंडेश्वर या संस्थांमध्ये आपले आरोग्य केंद्र अंजनगाववाडी सेवा देण्याच्या भावभक्ती दूर लोक इथे येतात. त्यांच्या सेवार्थ आपला हा महाराष्ट्राचा आपला सगळ्यात मोठा सण म्हणून मानला जाते. त्या निमित्तानं आपल्या इथं सेवांना लोकांना सेवा देण्यासाठी आपल्या येथील अंजनगाववाडीचे स्टाफ आणि कर्मचारी यांनी जे आपली इथं इमर्जन्सी किंवा कुठलीही परिस्थिती आरोग्य आता या उष्णतामध्ये कोणाला काही घेऊन सेवा देण्यासाठी आपला हा कॅम्प चालू आहे. काय नाव वाटतं? रुपेश कावळकर. रुपेश कावळकर हे होते आमच्यासोबत रुपेश कावळकर. आणि हे पूर्ण डॉक्टरांची अंजनगावची टीम आहे. हे इथं आरोग्य सेवा इथं प्रदान करत देत आहे. तर पाहू शकता आपण त्यांच्याकडूनही जाणून घेऊ. चालेल. काय नाव मॅडम आपलं? शारदा पेन्नाम. शारदा पेन्नाम. इथं बंदोबस्त आहेत तुम्ही? बरोबर सर. हां, काय कसं काय चालू आहे इथं? एकदम शांततेचं दर्शन चालू आहे. अच्छा, अनेक ठिकाणावरून भाविक भक्त दर्शनाला येऊन राहिलेले आहे आणि दर्शनाची व्यवस्था खूप चांगलेली आहे आणि शांतता आहे. हे होते आमच्यासोबत कॉन्स्टेबल शारदा पेदाम पोलीस कॉन्स्टेबल. आणि अजून आमच्यासोबत जोडत आहे. काय नाव आपलं? चंदा कलाने. चंदा कलाने. काय बोलणार आप आजच्या विषयी? सगळी शांतता आहे. शांतता आहे. काही गडबड नाही आहे. अच्छा, गडबड नाही तर आम्ही आहेच मग. हां हां, वाटप सगळी तर सुरूच आहे. ठीक आहे, ठीक आहे. वाद केला तर सगळं बरोबर खात आहे. अच्छा, चला ठीक आहे. शांता कांबे. चंदा कांबे. चंदा कांबे ते होते आमच्यासोबत. चंदा कांबे. आणि पाहू शकता हे महिला पोलीस मोठ्या चांगल्या पद्धतीने इथं आपली ड्युटी बजावत आहे. आणि जे भाविक इथं जे भक्त दर्शनाला येत आहे त्यांच्यासाठी एक चांगली सुविधा यांनी इथे केलेली आहे. कुठल्याही प्रकारची इथं कोणतीही गडबड नाही असं यांचं म्हणणं आहे. चला ठीक आहे. कोंडेश्वर तीर्थ क्षेत्र इथं आज महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर महिला पुरुष खूप मोठी गर्दी आहे. आणि यात्रा भरवली जाते आणि बोलतो काय एक यहाँ से ऐसे लंबा घुमा ले. हाँ ऐसा आ गया.
आणि आपल्या सर्वांच्या महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सगळे दर्शन करण्यासाठी इथं आलेले आहे आणि शांततेनं दर्शन घेतल्या जात आहे। आणि हे पाहू शकता की लई मोठी यात्रा इथं भरलेली आहे। हा कोंडेश्वर तीर्थस्थान बडनेरापासून 4 किलोमीटर अंतरावर आहे। बाहेर जाणार मोकळं ठेवा, जेणेकरून भक्ताला बाहेर जाता येईल। जोडत आहे हे आमच्या बडनेरा पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी दादाराव भुसम यांच्याकडून जाणून घेऊया आज कसं काय बंदोबस्त चालू आहे तुमच्या इथं यात्रेविषयी। चव्हाण यांच्या नेतृत्वात सक्षम बंदोबस्त ठेवलेले आहे आणि शोक बंदोबस्त आहे, शांततेत दर्शन घेत आहे भक्त लोक आणि व्यवस्थित आहे, शांतता आहे। दादाराव भुसम हे होते आमच्यासोबत। दादाराव भुसम पोलीस कर्मचारी बडनेरा पोलीस स्टेशनचे दादाराव भुसम यांनी पण चांगली माहिती दिलेली आहे की शांततेने यात्रेमध्ये भाविक भक्त दर्शनाला येत आहे आणि दर्शन करून जात आहे। कुठल्याही प्रकारची कोणतीही गडबड कोणतेही इथं विघ्न पडलेला नाही है। हमारे बडनेरा मंडल न्यूज चैनल पर प्रतिनिधि प्रतीक्षा ठाकरे वो भी आज यहाँ पे दर्शन के लिए पहुंची है और उसी के साथ में यहाँ की न्यूज़ भी कवर कर रही है। तो ये हमारे साथ में पड़ती क्या कहेंगे आप इस विषय में? आप सब लोग देख सकते हो कि और यहाँ पे हर साल बहुत सारी गर्दी रहती है और बहुत बड़ी इससे बहुत बड़ी पब्लिक खुशी रहती है। आप सब लोग देख रहे हैं सभी को भाविक भक्तों शुभकामना। खूप खूप धन्यवाद। हे होते आमच्यासोबत बडनेरा मंडल न्यूजचे प्रतिनिधी प्रतीक्षा ठाकरे आणि हे पण इथं दर्शनाला आलेली आहे आणि सगळं भाविक भक्तांनाही यांनी शुभेच्छा पण दिलेल्या आहेत। तर हे काही यंग ग्रुप आहे जे दर्शनासाठी तीर्थक्षेत्र कोंडेश्वर इथं आलेले आहेत। तर जाणून घेऊया यांच्याकडून काय नाव आराळा तिथून इथं दर्शनासाठी आले मस्त म्हणजे मंदिर आहे हे। अच्छा हा इथं लय दुरून दर्शन करायला प्रत्येक वर्षी येतात प्रत्येक वर्षी दरवर्षी। ठीक आहे काय नाव म्हटलं? कल्याणी कुणाल कल्याणी हे होते आमच्यासोबत कुणाल कलाने भाविक भक्त। तर हे पण इथं दर्शनाला आले हे कळायचं को मागे लाईन लगी हे बडनेरा मंडल यूट्यूबवर टाकलं की बडनेरा मंडल अमरावती येऊन जाते। ठीक आहे ते पाहू शकता तीर्थक्षेत्र कोंडेश्वर यात्रेनिमित्त बडनेरा पोलीस स्टेशनच्या वतीनं ठाणेदार सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनात इथं पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तर इथं अधिकारी आहे त्यांच्याकडून जाणून नाही भरपूर गर्दी आहे इथे, भरपूर गर्दी आहे भरपूर गर्दी आहे। अच्छा लहान मुलं पण हरवतात ते जरा त्यांना एकाला आम्ही आता दिलं त्यांच्या पालकांकडे दिलं। गर्दी भरपूर आहे भरपूर आहे आणि सगळं व्यवस्थित काय नाव सर आपलं? रोशन PSI रोशन चट्टे PSI रोशन चट्टे अमरावती मी राजापेठ PSI रोशन चट्टे। हे होते आमच्यासोबत राजापेठ पोलीस स्टेशनचे PSI रोशन चट्टे आणि यांनी पण खूप छान माहिती दिली की आता याची यात्रा सुरू आहे इथं कुठल्याही प्रकारची गडबड नाही आहे आणि सगळं व्यवस्थितपणे जर कोणी मुलं बाळ एखादं लेकरू लहान लेकरू जर हरवलं आहे तर त्यांना बाकायदा त्यांच्या पाल्यापर्यंत हे पोहोचण्याचं कामही करत आहे इथं आणि सगळी व्यवस्था आणि चोख बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे। तर आपण जाऊ शकतो खूप वर्दळ आहे, एवढी गर्दी आहे की 2-2 किलोमीटर पायी येत आहे। अच्छा सगळ्यांचा म्हणजे या यात्रेकरता सगळ्यांचा पूर्ण सहभाग आहे। भावी भक्तांच्या मदतीकरता उसळ आहे ती सगळ्यांची सगळी व्यवस्था परिपूर्ण सहभाग। काय नाव म्हटलं सर? राहुल शेंडे हे होते आमच्यासोबत पोलीस कॉन्स्टेबल राहुल शेंडे आणि हे पण इथं मुस्तैद आहे, ड्युटी आपली बजावत आहे आणि इथं तर हे पाहू शकता आपण बडनेरा झोळी वस्ती येथून 4 किलोमीटर अंतरावर असलेले डोंगराच्या पायथ्याशी हे हेमाळपंथी मंदिर शिव मंदिर आणि इथं दरवर्षीप्रमाणे यावर्षीही यात्रेचं आयोजन केलेलं आहे आणि खूप मोठ्या संख्येत
महिला पुरुष हजारो लाखोच्या संख्येने महिला पुरुष भक्तगण इथं दर्शनाला येत आहे. तर हे पाहू शकता. आणि इथं सगळ्या सुविधा इथं उपलब्ध आहे. इथं आरोग्य सेवा उपलब्ध आहे. पोलीस कर्मचारी हे इथं आपली ड्युटी बजावत आहे. आणि विशेष म्हणजे बडनेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनीलजी चव्हाण यांच्या मार्गदर्शनात इथं पोलीस व्यवस्था चोख बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे. तर हे पाहू शकता का मोठ्या शांततेत इथं यात्रा भरलेली आहे आणि लोक दर्शन घेत आहे. दर्शनाचा लाभ मंदिर दिख रहा है ऐसा ऊपर का ये और उसी में एक फोटो महाशिवरात्री पर्वावर यात्रेनिमित्त जे भाविक भक्त दर्शनाला जात आहे त्यांच्यासाठी कोणतं मंडळ हर हर महादेव मंडळाच्याकडून इथं शीतपेयचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्यासाठी सर्वांची व्यवस्था केलेली आहे. तर जाणून घेऊया यांच्याकडून. काय नाव आपलं? शंकर झंदाळ. हां, काय म्हणणं आजच्याविषयी? सेवा करायचं आहे. कुठून बडनेरा? आपलं नाव? नंदकिशोर पानगे. नंदकिशोर पानगे, बडनेरा. आपण? अमनराव पवार, बडनेरा. राजूभाऊ कपडे, बडनेरा. देवानंद झडके, बडनेरा. सुधाकर हजारे, बडनेरा. बडनेरा. ते पाहू शकता. हे सगळे जे इथं भाविक भक्तांसाठी जे इथं सेवा देत आहे आणि इथं शीतपेय सरबतीचं वितरण जे करत आहे ही सगळी बडनेराची मंडळी आहे. बडनेराची टीम आहे. आणि हे कोणतं म्हटलं तुम्ही? हर हर महादेव संघटनेच्या वतीनं हे आयोजन इथं कोंडेश्वर तीर्थयात्रेच्या पावन पर्वावर इथं केलेलं आहे. पाहू शकता आपण. धन्यवाद. भक्तगण आमच्यासोबत जोडायचं त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय नाव आपलं? माझं नाव चैत्र्य जोंधळेकर. चैतन्य जोंधळेकर, बडनेरा. काय म्हणाल आजच्या विषयी? आजच्या विषयी आज या पावन पर्वावर आपल्या महाशिवरात्री निमित्त दरवर्षीप्रमाणे आम्ही यावर्षीही आपल्या फराळ वाटपाचा बेत टाकला होता. अच्छा. आणि त्याला नागरिकांचा उत्कृष्ट असा प्रतिसाद मिळालेला आहे. आणि आपल्या बडनेरा मतदारसंघाचे रवी राणा आमदारजी आणि अचलपूर संघाचे प्रवीजी तायडे यांनी आपल्या फराळ वाटपाचं उद्घाटन केलं. आणि त्यांनी फराळ वाटप करून आणि आम्हाला स्वत करून दिली. आणि बाकीच्या तुम्ही बघता प्रतिसाद खूप छान मिळाला. काय नाव होतं? चैतन्य जोंधळेकर. हे होते आमच्यासोबत चैतन्य जोंधळेकर. आणि यांनी खूप छान माहिती दिली. आणि यांनी पण इथं फराळाचा स्टॉल लावला होता जे भाविक भक्तांसाठी निःशुल्क होतं. अजून आमच्यासोबत जो होता. काय नाव आपलं? माझं नाव श्रीकांत खेडकर आहे. मी अमरावतीचा रहिवासी आहे. दरवर्षीप्रमाणे आम्ही यावेळी सुद्धा आमचा फराळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. कार्यक्रमाचे आयोजक श्री विजयभाऊ जोंधळेकर यांनी खूप चांगल्या प्रमाणात जवळपास 500 किलोची उसळ आज आमच्याकडून गेले आहे. आणि 70 डझन केळं आम्ही ते वाटप केलं आहे. भाविक भक्तांचा खूप चांगला प्रतिसाद आहे. आणि दरवर्षीसुद्धा यावर्षी मंदिरामध्ये तुम्ही जर बघाल तर विशेष व्यवस्था अशी करण्यात आली आहे त्याच्यामुळे हा प्रतिसाद मिळत आहे. असाच प्रतिसाद दरवर्षी लाभो. आणि आमच्या हॉटेलकडून आणि विजय काका जोंधळेकर यांच्याकडून या सगळ्या कार्यक्रमाची शुभेच्छा आहे तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू. आणि काय नाव? श्रीकांत खेडकर. हे होते आमच्यासोबत श्रीकांत खेळकर. काय म्हणणार? अमरावतीवरून खूप लांबून कोंडेश्वर तीर्थक्षेत्राकरता लोक यात्रेकरून चालत येत असतात. आणि त्यांच्याकरिता जर असे गव्हर्नमेंटला पण एक मी आवाहन करू इच्छितो की त्यांनी पण असं काही सोयी करून द्याव्यात. जसं पाण्याचे स्टॉल वगैरे असतात. लोक चालत राहतात, खूप करतात लोक. आणि आपल्या इथे आपण दरवर्षी पाण्याचा स्टॉल असतो आपला, नंतर शरबतचा स्टॉल असतो. यावर्षी 500 किलोची खिचडी दिली. या पूर्ण कार्यक्रमाचे आयोजक श्री विजयराव जोंधळेकर यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही विजय भाऊचे सुपुत्र. हो, माझे खूप जुने मित्र. प्रतिष्ठित नागरिक आणि या कोणता रेस्टॉरंट आहे? सांजवेला रेस्टॉरंटचे संचालक श्री विजयभाऊ जोंधळेकर आणि आमचे खूप जुने मित्र त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. मी विजय जोंधळेकर आणि ही माझी फॅमिली. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आम्ही शिवरात्रीचा कार्यक्रम अतिशय जोमानं साजरा करतो आहे. त्यानिमित्त भावी भक्ताचे हार्दिक अभिनंदन आणि लोकांचं स्वागत. आणि फराळ उपास असल्यामुळं सर्व यात्रेकरूंना फराळाचं वाटप आम्ही करीत आहोत, केलेलं आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी आम्ही आमदार रवी राणा आणि आमदार प्रवीणजी तायडे यांना बोलवलं होतं. आणि अतिशय चांगल्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा झाला.
आणि दरवर्षीप्रमाणे दरवर्षी चांगला होतो. आणि हा कार्यक्रम जो आहे कोंडेश्वर याला एक इतिहास आहे. बरोबर. आणि या इतिहासानुसार दरवर्षीप्रमाणे लोक आपली श्रद्धा त्या कोंडेश्वर मंदिरावर देवावर आहे ती श्रद्धा कायम ठेवण्यासाठी हा एक मोठा कार्यक्रम यात्रेचा या ठिकाणी होत आहे. तर यानिमित्त मंडळच्या माध्यमातून मी सर्व यात्रेकरूंचं हार्दिक स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आणि दरवर्षी कार्यक्रम असा साजरा करू अशी देवाला विनंती करतो. खूप खूप धन्यवाद. हे होते आमच्यासोबत विजय जोंधळकर आणि यांच्यासोबत त्यांची मिसेस जुळत आहे. त्यांच्याकडून जाणून घ्या. काय नाव आपलं पूर्ण? शोभा विजयराव जोंधळकर. हां, आजच्या विषयी काय बोलणार आपण? आजच्या विषयी म्हणजे भाविक भक्तांच्या म्हणजे याच्यासाठी स्वागतासाठी हा कार्यक्रम आम्ही करत असतो. आमच्याकडून जेवढं शक्य झालं यथाशक्ती आम्ही दरवर्षीप्रमाणे आम्ही फराळाचं वाटप करत असतो. दरवर्षी आम्ही जवळपास 500 किलो म्हणजे फराळाचं वाटप करत असतो आम्ही यथाशक्ती जेवढं झालं तेवढं. काय नाव म्हटलं? माझं नाव शोभा विजयराव जोंधळे. हे होते आमच्यासोबत शोभा विजयराव जोंधळकर आणि यांनी पण खूप छान माहिती दिली की बाबा 500 किलोचं फराळ इथं ते करतात आणि अजून वाढूनही करू असं त्यांचं म्हणणं आहे. अरे बघा रोड काय हे पाहू शकता आपण. हे नॅशनल हायवे नागपूर रोड आणि हे कोंडेश्वर चौफुली जे कोंडेश्वर मंदिराकडे हा रस्ता जातो आणि आज इथं खूप गर्दी सुरू आहे. पाहू शकता की आज महाशिवरात्रीच्या पर्वावर भाविक भक्तांची या रोडनं खूप गर्दी आहे आणि मंदिरापर्यंत इथून 4 किलोमीटर लांब मंदिर आहे आणि तिथपर्यंत तुम्ही पाहू शकता गर्दीच गर्दी आहे. इथं पुलिस कर्मचारी ड्युटीवर आहे आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया आजच्या विषयी. क्या बोलेंगे आज के विषय? महाशिवरात्रि के अवसर पर जो जनता है सुरक्षितपणे साधेपणे चल रही है. यानी कोई रश नहीं है, कोई गड़बड़ी नहीं और शांति से बंदोबस्त अच्छी तरीके से हो रहा है. हमारे पुलिस कर्मचारी हमारे अधिकारी साहब जो कंटिन्यू 6 बजे 7 बजे बंदोबस्त रेगुलर ड्यूटी कर रहे हैं. बहुत अच्छा. क्या नाम बताया आपने? रहीम कालीवाले, बंडेरा पुलिस. रहीम कालीवाले ये हमारे साथ में बंडेरा पुलिस स्टेशन के कर्मचारी रहीम कालीवाले. और आज यहाँ पे इस महाशिवरात्रि के पर्व के ऊपर बंडेरा पुलिस स्टेशन की ओर से यहाँ के जो PI है सुनील चौहान, इनके मार्गदर्शन में बहुत अच्छी बंदोबस्त यहाँ लगाया गया और बहुत अच्छी व्यवस्था दी गई है ताकि आने वाले जाने वाले भक्तों को किसी भी तरह की भाविक भक्तांची खूप गर्दी आहे दर्शनासाठी. आणि आता आम्ही मंदिरापासून 1 किलोमीटर अंतरावर इकडे आलेलो आहोत. तरी पाहू शकता आपण हा जो रोड आहे या रोडनं चिकार गर्दी आहे भाविक भक्तांची, महिला पुरुषांची. तर हे सगळे आता कोंडेश्वर मंदिरात दर्शनाकरिता जात आहे. हे पाहू शकता इथं पोलीस बंदोबस्त चोख बंदोबस्त इथं लावण्यात आलेला आहे आणि पोलीस आपली ड्युटी बजावत आहे. हे पाहू शकता किती चिकार गर्दी आहे इथं. तर यासोबतच मी सादिक शाह बंडेरा मंडल न्यूज चॅनलसाठी कॅमेरामॅन रोहुल अमीन शाहसह पाहत राहा बंडेरा मंडल न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका.